नाशिक विभागात महसूल दूत हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणार डॉक्टर प्रवीण गेडाम यांचे प्रतिपादन। महाविद्यालयीन युवक युवतींद्वारे शासकीय योजना पोहोचणार घरोघरी। नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यात गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत दिनांक 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल विभागातर्फे महसूल सप्ताह राबविण्यात येणार आहे। या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तालयाने महसूल दूत ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे। संपर्काची आवड असणाऱ्या इच्छुक महाविद्यालयीन युवक युवतींना महसूल दूत म्हणून शासनाच्या या उपक्रमात सहभाग घेता येणार आहे। संबंधित महसूल विभाग अथवा तहसील कार्यालय क्षेत्रात अथवा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये हे महाविद्यालयीन युवक युवती महसूल दूत म्हणून काम करणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली आहे। महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांविषयी लोकजागृतीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महाविद्यालयातील एक कार्यशील युवक व युवती यांची नेमणूक त्यासाठी करण्यात येणार आहे। यावेळी तालुका पातळीवर संबंधित तहसीलदार, अप्पर तहसीलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय, ITI आदींच्या प्राचार्यांशी चर्चा करून कार्यशील, उत्तम नेतृत्व गुण आणि तंत्रज्ञान वापराची आवड असणाऱ्या युवक आणि युवतींची निवड करण्याबाबत कळविण्यात आले असल्याचेही डॉक्टर गेडाम यांनी सांगितले। महसूल विभागाच्या कामकाजामध्ये तरुणांचा सहभाग वाढावा, महसूल विभागाची प्रतिमा उंचवण्यासाठी युवकांच्या कल्पकतेचा वापर या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व्हावा, यासाठी डिजिटल क्राफ्ट सर्वे प्रणालीद्वारे पीक पाहणी नोंदविणे, ई-हक्क प्रणालीच्या 11 प्रकारच्या फेरफार नोंदी 7/12 घेण्यासाठी वापर करणे, महसूल विभागामार्फत शैक्षणिक व नोकरीसाठी आवश्यक प्रमाणपत्र अथवा दाखले यांसाठी लागणारे कागदपत्रे व प्रक्रिया यांची माहिती देणे, महसूल विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल दूतांना गौरवण्यात येणार असल्याचंही महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।